सुप्रभात मैत्रिणींनो, सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुम्हाला या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांचे तब्येत चांगली मस्त ठणठणीत राहो ह्यासाठी आज बनवत आहे नेहा कांजी. तर आपली कांजी बनवण्यासाठी तिने काय काय घेतले ते सांगते. आपण आहे ना, हे जो रात्रीचा शिळा भात असतो ना, तो हा शिळा भात जसा बघा हा होता रात्रीचा शिळा भात. तिने अर्धा रात्री भिजवून ठेवला पाण्यामध्ये भिजवून ठेवला. आता मी त्याच्यात दही टाकलंय, पण ऍक्च्युली फक्त पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आणि सकाळी त्याच्यामध्ये आपण दही टाकायचं. आता मी दही टाकलंय, मीठ टाकलंय ह्याच्यामध्ये. आता आपण त्याला फोडणी देऊया. फोडणी सोपी भरपूर, फक्त राई टाकायचं, कढीपत्ता आणि हिंग. तेल गरम होऊ दे. आणि हे आपल्या तब्येतीसाठी फार चांगलं असतं. ते पोटासाठी खूप चांगलं असतं. फर्मेंटेड राईस फर्मेंट होतो रात्रभर, मग ते चांगले बॅक्टेरियाज आणि दह्यामध्ये पण गुड बॅक्टेरियाज असतात, मग ते चांगले बॅक्टेरिया आपल्या पोटात जातात. पचनशक्ती आपली चांगली होते. अच्छा, तर म्हणजे आपला जर राईस उरला तर तो वेस्ट जात नाही आणि शिवाय पौष्टिक पण, पोटासाठी पण चांगलं. आता ह्याच्यात मी राई टाकली आहे. कढीपत्ता, हिंग. आता ही फोडणी आपण टाकून घेऊया भातावर. त्यानंतर काय टाकते? त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हा कच्चा कांदा आणि कोथिंबीर. खूप मस्त, छान, खूप शांत वाटतं पोटाला, एकदम छान वाटतं हे पिऊन. तेल पण आम्ही राईचं तेल वापरलंय, कोल्ड प्रेस्ड राईचं तेल. भाताची कांजी. ही आपली अशी भाताची कांजी तयार आहे. वा, खूप छान, खूप छान. बघा तर मैत्रिणींनो, तुम्हाला पण हा आणि सांगितलेला पदार्थ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही बनवून दाखवा, बनवा, नक्की ट्राय करा. हां, सोपा आहे आणि हेल्दी पण आहे. चालेल, तुम्हाला आवडला असेल तर सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.